या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा मराठी अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत जिने आपल्याला मिळालेल्या अल्प अशा आयुष्यात मराठी चित्रपट चाहत्यांच्या मनात कायमचा ठसा उमटवला। कोणा शत्रूलाही मृत्यू न येवो असा मृत्यू तिच्या भाग्यात लिहिला होता। तिच्या चिमुकल्या मुलासमोरच आणि जन्मदात्या आईवडिलांसमोर तिचा तडफडून मृत्यू झाला। करिअरच्या शिखरावर असताना तिच्या अशा अचानक जाण्यामुळे संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला। ती अभिनेत्री म्हणजे तुझ्या जीव रंगला, दख्खनचा राजा, ज्योतिबा, सुंदरी अशी मालिका गाजवणारी अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव। नक्की काय घडले तिच्यासोबत चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया। कल्याणीचा जन्म 1990 साली कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये एका गरीब कुटुंबात झाला। तिचे वडील कोल्हापुरात रिक्षा चालवायचे। गरीब असूनही तिची स्वप्ने मोठी होती। अभिनय क्षेत्रात नाव कमवण्यासाठीची जिद्द होती। यातूनच तिने शिक्षण पूर्ण करून झाल्यावर नाटकात काम करायला सुरुवात केली। नरशार्दूल राजा संभाजी महानाट्यात तिने साकारलेली सईबाईंची भूमिका खूप गाजली होती। यामुळे तिला मराठी मालिका विश्वात काम करायची संधी मिळाली। कोल्हापूरच्या मातीशी नातं सांगणारी गाजलेली मालिका म्हणजे तुझ्या जीव रंगला या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। पुढे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या पौराणिक आणि सुंदरी या कौटुंबिक मालिकांमध्ये ती झळकली होती। याशिवाय काही जाहिरातींमध्ये तिने काम केलं। घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही तिने कमी कालावधीमध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठी मजल मारली होती। अभिनय क्षेत्र हे बेभरोसे आहे ह्याची कल्पना तिला होती। त्यामुळे तिने थोडे पैसे हाताशी आल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरू केला। आपल्या वाढदिवशी म्हणजे 29 ऑक्टोबरला हालोंडी येथील खाऊ गल्लीत प्रेमाची भाकरी नावाचं हॉटेल तिने सुरू केलं होतं। त्यावेळी कल्याणीने सोशल मीडियावर भाकरी थापतानाचा एक व्हिडिओ शेअर केला। त्यात तिने लिहिलं होतं, माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला। मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली। मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली। हे फक्त स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं आहे। असंच प्रत्येक वाढदिवसाला होऊ दे। स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच, असेच आशीर्वाद नेहमी असू देत। मला हे सगळं करण्यासाठी शक्ती द्या। ही तिची पोस्ट खूप व्हायरल सुद्धा झाली होती। मात्र नशिबापुढे कोणाचंही काही चालत नाही। या पोस्टनंतर फक्त 15 दिवसांनी तो काळा दिवस उजाडला। शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2022ला कल्याणीने आपल्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आपले आई वडील आणि छोटा मुलगा अभिजितला बोलावलं होतं। यावेळी तिने मोठ्या आनंदाने आपल्या कुटुंबाला जेवायला घातलं। जेवण आटोपल्यानंतर त्यांनी हॉटेल बंद केले आणि सर्वजण घरी जायला निघाले। कल्याणी हॉटेल बंद करून स्वतःच्या स्कूटीवरून निघाली तर वडिलांच्या रिक्षात आई आणि मुलगा बसला। कोल्हापूरच्या दिशेने जाताना हालोंडी फाट्याजवळ एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना तिचा तोल गेला। ती थेट ट्रॅक्टरच्या चाकाखाली गेली। यावेळी तिच्या मागेच आई वडील आणि मुलगा होता। त्यांच्या डोळ्यासमोर ही भयानक घटना घडली। चाक पोटावरून गेल्याने अवघ्या काही मिनिटातच कल्याणी गंभीर जखमी झाली। वडिलांनी तिला तत्काळ दवाखान्यात नेले पण उशीर झाला होता। तिची प्राणज्योत केव्हाच मावळली होती। अवघ्या काही मिनिटांपूर्वी आई वडील आणि लेकराला प्रेमाने भाकरी खाऊ घालणारी कल्याणी गतप्राण होऊन दीपचित पडलेली पाहण्याची वेळ आई वडिलांवर आणि मुलावर आली। तिच्या अशा मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजन विश्व हळहळले होते। तुझ्या जीव रंगला मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्यासाठी हा फार मोठा धक्काच होता। या दोघी कोल्हापूरच्या होत्या आणि दोघे चांगल्या मैत्रिणी होत्या। तू अशी जायला नको होतीस ग, जीवाला हुरहुर लावून गेल्यास बघ, अशी धनश्रीने पोस्ट करत आपल्या मैत्रिणीला श्रद्धांजली वाहिली। आता हे हॉटेल त्यांचे पती संतोष जाधव चालवत आहेत अशी माहिती आली होती। मात्र त्या बातमीची पुष्टी होऊ शकली नाही। अशा प्रकारे वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी एका भीषण अपघातात कल्याणीचे निधन झाले। एका उमद्या आणि ध्येयवेड्या अभिनेत्रीचा असा शेवट मनाला चटका लावून गेला।